प्रत्येकाला आतमध्ये घे. जय श्रीराम. या इकडे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. काहीतरी रामायण आहे. रामायण काका नारायण
करायची सुरू. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवन भवानी शरणं नमामि. सुखकर्ता दुःखहर्ता वाचा विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विषेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गौरी चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा हिरे पुरे चरणी भाजन्या. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदरी तांबरी वंदना सरळ सोंड मकर सुंदर श्रीना माता पटवारी वंदना संकटी भावावे निर्वाणी रक्षावे सुवरवंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव साधी शिळाची बांधुनी निंगरे पदंकावरी बिंबवनी कामक्रोधाधिक राक्षस मर्दोनी देव अहंभाव रावण निबटोनी. जय देव जय निशूलनामा परमार्थी आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव समासी शास्त्री सुमंत केला संकाल न करुणी भया मारीला कुमारी वनिता केला आनंदाची गुढी घेऊन आला. जय देव जय विशुद्धनामा परमार्थी आरती भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव निज बरे जयशक्ती सोडविली सीता उडवली येथे झाले अयोध्ये रघुनाथा. आनंदे होते वैराग्य भरता आशी घेऊन आली कौसल्या माता. जय देव जय विशुद्धनामा परमार्थी आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव नारायणी गणपती अपार रावण वानर करती उपकार. अयोध्येसी आले दशरथ कुमार सगळी लोक आहे आनंद थोर. जय देव जय विशुद्धनामा परमार्थी आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव सवल सिंहासनी आचार सोहंबावे गळ्या तुझा उतार. सदाची आरती वाद्यांचा विसर माधवला स्वामी साठवणाक्षर. जय देव जय विशुद्धनामा परमार्थी आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव राणे उजाणे ओंकार वदनी गणगण भूमंडल सिंधू जळवली पडाळे ब्रह्मांड दाखे त्रिभुवनी उर्वर्ण परिषद गाजल्या परणी. जय देव जय हनुमंता संकेनी प्रसादे स्वामी कृपांता. जय देव दुरुनी पाताळी विनाश निशब्द धरला पडले धर्मानीला खेळ लाडले पर्वत उडगण उठेल रामी रामदास शक्तीचा शूल. जय देव जय हनुमंता संकेनी प्रसादे स्वामी कृपांता. जय देव मत्स्योदय वीर निकटी नारायण गाव श्रीराम प्रसादे वस्तीला ठाव. राम दर्शन होता उपदेश भाव. जय देव जय बाळक रामा आरती वाढू पूर्ण कामा. जय देव विठ्ठल संगीत समाज वैसे मान रमेश कोटी अश्वत्थ मागे मारुती पुढे कोटी संभाव सदा वाणी धरणी भाव. जय देव जय बाळक रामा आरती वाढू पूर्ण कामा. जय देव लवलवती विक्राळा ब्रह्माची माळा विषय कंठ काळा केले त्रिवाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा येशुया निर्मळ वाहे दुर्गुळा. जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाढू आरती ओ वाढू कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नैनेमी काळा
फुलांच्या माळा विभूतीचे उदरान कंठ नीळा ऐसा शंकर शोभे ब्रह्मा वेल्हाळा जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू भरपूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पे गेले त्या माझी औषध नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू भरपूर गौरा जय देव केशवं राम नारायणं कृष्णानुरं वसुदेवं सीतं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उभेशू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ कैलास चंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी झाली कारुण्य सिंधू बहुदुःख हारी तुझी शंभो कोट्यान कोटी भुवनेश्वरा तुमाल कोटी जय जय रघुवीर समर्थ रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय बजरंग बली की जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम खिशात होता ना मोबाईल 18 ते 60 या वयोगटातली लोक रक्तदान करू शकतात, याची दखल घ्यावी. 60च्या वरती असलेल्या लोकांनी रक्तदानासाठी जाऊ नये. थोडा बेस आणि रिवर्ब देतो. रे
सरस्वत्यै नमः श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः श्री माता पितृभ्यां नमः सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणेव तपसावराशिर्नाशयति विघ्नान् या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः मूकं करोति वाचालं मङ्गुं लङ्घयति गिरिं यद्रुपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नमो स्वामिराजं दत्तावतारं श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्तिरूपं गुरुस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सद्गुरुनाथ महाराज की जय पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम
शरणा शरणा शरणागत दीन शरणागत दीन शरणागत तेरा शरणागत दीन चरणी रत करुणा दृष्टी निहारी जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम ये कृष्णा तीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तीच्या ये कृष्णा तीच्या ये कृष्णा तीच्या ये कृष्णा तीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तीच्या बसणाऱ्या ये औदुंबरी बसणाऱ्या औदुंबरी बसणाऱ्या ये औदुंबरी बसणाऱ्या ये कृष्णा तीच्या ये काशायांबर घेणाऱ्या ये काशायांबर घेणाऱ्या काशायांबर घेणाऱ्या काशायांबर ये रे काशायांबर घेणाऱ्या ये रे काशायांबर घेणाऱ्या काशायांबर घेणाऱ्या ये पायी खडावा घालणाऱ्या पायी खडावा पायी खडावा पायी खडावा घालणाऱ्या भस्म दुलन दुलन ये रे भस्म दुलन दुलन करणाऱ्या ये रे भस्म दुलन करणाऱ्या ये रे भस्म दुलन करणाऱ्या ये रे भस्म दुलन करणाऱ्या भस्म दुलन करणाऱ्या ये रे दंडक मंडल घेणाऱ्या दंडक मंडल घेणाऱ्या दंडक मंडल घेणाऱ्या ये कृष्णा तीच्या बसणाऱ्या स्वभक्त संगे असणाऱ्या
स्मरता ये स्मरता दर्शन देणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या ये कैवाऱ्या ये कैवाऱ्या ये कृष्णा तीर्था वसुनाऱ्या कृष्णा तीर्था वसणाऱ्या ये वसणाऱ्या रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महाराज हनुमान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय गो माता की जय भारत माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया ऊन लागते तुम्हाला म्हणून इकडे बसलो तरी चालेल बऱ्याच ठिकाणी सांगावं लागतं सांगून वेळ झाला असता तरी तिथे बसा चालू लागतं. आज राष्ट्रदैवत असणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करण्याकरता म्हणून आपण सगळे करतो. किशोर दादा बरोबर की नाही वैशाख म्हणूनच गेले 7 दिवस आपल्याला हे खायला नंतर नैवेद्य भारताच्या राष्ट्रीयत्वाची पर्वणी होती. इतिहासात असलेलं राष्ट्रीयत्व असंच भविष्यात पुढे टिकावं याकरता दैवत समोर लागतं. 22 जानेवारीच्या निमित्तानं ते दैवत आपल्या समोर उभं राहिलं. आता काम आपलं आहे. भक्ताचं किंवा दासाचं खऱ्या अर्थानं काम ते की जो आपल्या दैवताला आवडणारा धर्म, आपल्या दैवताला आवडणारी व्यवस्था, आपल्या दैवताला आवडणारा व्यवस्थापन सगळीकडे असावं याकरता आता कार्यरत होण्याची गरज आहे राम भक्तांची. पुन्हा पुन्हा जेव्हा धर्माला संकट येतं, धर्मावरला ग्लानी येते, धर्म संपुष्टात येत नाही कधी किंवा धर्म संपत नाही कधी, पण त्याला ग्लानी येते. पण ह्या समाजाला पुन्हा पुन्हा जाग करण्याचं काम
पुन्हा पुन्हा धर्मसंस्थापना करण्याचं काम भगवंतांनी अनेक अवतार घेऊन केलं. आणि कृष्णावतारामध्ये तर पुन्हा एकदा वचनच देऊन टाकलं. आज या दिवसाच्या निमित्तानं सूत्र म्हणून बोलायला काय घ्यायचं, तर भगवंतांनी जे दिलेलं वचन आहे ते सूत्र म्हणून बोलायला निरूपणा करता घेऊया. आजची जन्मोत्सवाची सेवा माझ्या वाट्याला आली. आमचे जुने कीर्तनकार सांगतात की जन्माचं कीर्तन म्हणजे कीर्तनकार बुवाचा पुनर्जन्म असतो. कारण त्या दिवशी सगळे घाई गडबडीत असतात, आनंदात एवढा असतो की त्या आनंदाच्या भरामध्ये पटकन काही होऊन जातं, काही कळत नाही, गर्दी भरपूर असते. कारण बऱ्याचशा ठिकाणी जन्मोत्सवाच्या दिवशी महाप्रसाद असतो, जय जय रघुवीर समर्थ. आणि आपली म्हण आहे, भजनाला 8 आणि भोजनाला 60. हरकत नाही. रामचंद्रांचा प्रसाद त्यांच्या प्रासादात येऊन घेतल्यानंतर तरी वृत्तीत फरक पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हेही नसेल थोडं ते. पण ही सेवा माझ्या वाट्याला आली त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद म्हणणार नाही, कारण धन्यवाद म्हणलं की वाद आला, आभार मानायचे म्हटलं की भार आला. त्यामुळे त्यांच्या ऋणात राहायला आवडेल. आणि बऱ्याचशा ठिकाणी आम्हा पती पत्नींचं जाणं ज्या ठिकाणी होतं, म्हणजे एवढ्यावरनं सगळ्यांना कळलं बुवाचं लग्न झालेलं आहे. तिथे सगळे जावई म्हणून हाक मारतात. फक्त हे एक गाव तसं आहे तिथं लेख म्हणून सांभाळलंय. कारण सगळे जावई जावई म्हणतात, पण अधिक महिन्यात कुणीच लक्षात ठेवत नाही. उपयोग काय त्याचा? त्यामुळे आता जे काही 2 मोकळे शब्द आहेत, गुरुकृपेनं जे काही अभ्यासाचा प्रयत्न केला त्यातला कण काही जो आतमध्ये झिरपलाय तो प्रामाणिकपणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आज या जन्मोत्सवाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. जे कोणी देण्याकरता कॅपेबल असेल त्यांनी मंडळींशी संपर्क साधावा आणि या दानातही आपला वाटा, आपला सहभाग नोंदवावा असं आयोजकांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. 2 असणारे उत्तम साथीदार इकडे राऊत सर आहेत आणि इकडे काल जसा आमच्या भार्गवकर काकांनी उल्लेख केला तो अगदी 100% सत्य आहे की मिलिंददादाची ओळख करून देताना आम्ही कायम असं म्हणतो की बुवांबरोबर सावलीसारखं असणार हे व्यक्तिमत्व. पण क्वचित 4-5 वेळा साथीचा योग आला असेल, पण जो तो आपला बुवांच्या कीर्तनात वाचतो तोच आमच्या कीर्तनात वाचतो. त्याच्यापेक्षा अधिक सांगण्याची गरज नाही. साथीदार आपण सर्व श्रोते आणि जे काही मी अभ्यासलंय आपण सगळ्यांनी मिळून आजचं पुष्प रामराया चरणी अर्पण करायचं. कीर्तनाचा खरा आनंद, कीर्तनामध्ये खरा रंग तेव्हाच आहे जेव्हा हे तिन्ही जण म्हणजे कीर्तनकार, साथीदार आणि आपण सर्व श्रोते हे काम आपापलं काम प्रामाणिकपणे जेव्हा करतात तेव्हा कीर्तनात खरा आनंद, खरा रंग भरतो. त्यामुळे प्रामाणिकपणे आपापलं काम करूया. गजराचा आवाज माझ्यापर्यंत एकदा एवढा गजर करायचा म्हणजे तुम्ही जागे आहात दुपारच्या वेळेला. कारण हल्ली काय होतं, लोकांना दुपारचं जागरण सहन होत नाही, सकाळचंही जागरण सहन होत नाही. ते तुम्ही जागे ते कळलं म्हणजे मी निर्धास्तपणे कीर्तन करू शकतो. राजाधिराज रामचंद्र महाराज की हा आवाज या दरवाजापर्यंत गेला. आपला आवाज अयोध्येपर्यंत गेला पाहिजे. अयोध्येत तो एकवटला ना सगळ्या ठिकाणचा आवाज की अयोध्येतनं एवढ्या ताकदीने अवघ्या भारतभर बाहेर पडतो की कोणाच्या बापाची परत ताकद होत नाही आपल्या धर्माकडे बोट दाखवण्याची. किमान आवाज तरी आपला चांगला असू दे.
राजाधिराज रामचंद्र महाराज की ठीक आहे. कीर्तन संपेपर्यंत 100% होईल अशी आशा करतो. परित्राणाय साधूना परित्राणाय साधूना परित्राणाय साधूना परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता विनाशाय च दुष्कृता परित्राणाय साधूना परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता विनाशाय च दुष्कृता साधूना 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 धर्म संस्थापना धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. शब्द वेगळे असते तरी सुद्धा स्वर ओळखीचे. गंगेवाणी निर्मळ होत किंवा दाटून गंध येतो. सोहम हरडमरुबाज उसके सुरतालोते सुखकारक झूले पर झूम रहे सरिता सर भुवनत्रय गाजे. सोहम हरडमरुबाज संभवा तबला लावायला लागते ती हातोडी आणि मी राग करतोय हातोडी. संभवामी युगे युगे संभवामी युगे युगे संभवामी युगे 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 संभवामी युगे युगे. गोपाल कृष्ण भगवान की. लोकाभिरामं मरणंगदीनं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. राजाधिराज रामचंद्र महाराज की. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंताचं वचन आहे
संभवामी युगे युगे, मी पुन्हा पुन्हा अवतार घेतो, पुन्हा पुन्हा अवतरित होतो. कशा करता? परित्राणाय साधूना, साधूंचं परित्राण करण्याकरता, साधूंचं रक्षण करण्याकरता. बरं देवा आणखीन कशा करतात? विनाशायच दुष्कृता. बरं ठीक आहे, बस आणखीन काय? धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, मी धर्माचं संस्थापन करण्याकरता मी अवतरित होतो. मग धर्माचं संस्थापन करण्याकरता साधूंचं रक्षणही करावं लागतं आणि दुष्टांचा नाशही करावा लागतो. ज्या पुढच्या अवतारात तोच भगवंत, कृष्ण अवतारात विनाशाय दुष्कृताम म्हणतो, पण तो जे फळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी असं म्हणणारा भगवंत आपल्याला वचन देतो की साधूंचं परित्राण करण्याकरता मी पुन्हा पुन्हा अवतरित. आता आपल्याला बघायचे मुद्दे लक्षात आले. साधू कोणाला म्हणावं? साधू म्हणजे नेमकं काय? त्यानंतर धर्म म्हणजे काय? विनाशायाच्या दुष्कृताम याच्यावर बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण साधू कोण आणि धर्मानं वागणं म्हणजे काय एवढं सांगितलं की दुष्ट म्हणजे काय, दुर्जन म्हणजे काय आपल्या लक्षात येईल. साधू कोणाला म्हणावं? साधू शब्दाकडे नीट बघितलं तर लक्षात येईल, ज्याने आपल्या जीवनामधले 6 षडविकार अधू केले तो साधू, किंवा ज्यांनी आपल्या अंतःकरणातले षडविकार, आपल्या ठिकाणी असणारे षडविकार धुवून टाकले तो साधू. सर्वसाधारणपणे आपल्या डोक्यात असणारी साधूपणाची जी भावना आहे किंवा साधू कोणाला म्हणावं हे चित्र आमच्या डोक्यातलं ठरलेलं आहे. त्यांनी भगवे कपडे परिधान केलेले आहेत, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आहेत, कपाळाला भस्म लावलेला आहे, हातामध्ये जपमाळ, एका हातामध्ये कमंडलू, आणि तो सतत भगवंताचं नाम घेतोय. असा भगवे वेश परिधान केलेला तो साधू म्हणता येईल का हो? म्हणायचं का साधू? त्याला साधू म्हणता येईल? म्हणून तर संतांना म्हणावं असं वाटलं, संन्यासाचे सोंग संपादिता चांग. परी महत्वाची गोष्ट काय? परिवैराग्याचे अंग आणिता नये. आपल्या अंतःकरण वृत्तीनं तो साधू असणं फार महत्वाचं आहे. उदाहरणार्थ सांगतो, एका प्रसिद्ध चित्रकारानं चित्र काढलं. कसलं? उगवत्या सूर्याचं. हे चित्र प्रत्येकाने शाळेत असताना काढलेलं आहे. उगवता सूर्य, प्रसिद्ध चित्रकारानं चित्र काढलं. ते मोठ्या किमतीला विकत घेतलं आणि घरामध्ये लावलं. पुढे त्या घरामध्ये काही समारंभ होता आणि समारंभाच्या निमित्तानं नेमकी लाईट गेली. आता लाईट गेल्यावर काय करायचं? तेव्हा काय जनरेटरची सोय नव्हती. मग लाईट गेल्यावर करायचं काय? मग कुणीतरी म्हटलं, अहो ते उगवत्या सूर्याचं चित्र काढलंय, ते इथं आणून लावा म्हणजे उजेड पडेल. पडलाय कधी? उलट उगवत्या सूर्याचं चित्र बघायला उजेडाची गरज आहे. सूर्याचे ते चित्र काढू पाहे परी प्रकाशाचे अंग आणिता नाही. तसे भगवे कपडे परिधान केले परी वैराग्याचे अंग आणिता नाही. तो अंतःकरण वृत्तीनं साधू असावा लागतो. कारण सज्जनांचं हृदय, सत्पुरुषांचं हृदय, कुणी लोण्याची उपमा देतं, पण लोणी सुद्धा वितळण्याकरता त्याला प्रत्यक्ष ताप देण्याची गरज, म्हणजे उष्णता देण्याची गरज असते. पण सज्जनांचं हृदय दुसऱ्याला होणाऱ्या त्रासानं
वितळत असतं. दुसऱ्याचा त्रास त्याला बघवत नाही. म्हणून साधू कोणाला म्हणावं? गेले 7 दिवस आपण ज्यांची चरित्र ऐकतोय त्यांना साधू म्हणावं. का? राज्य स्थापनेचे नर असं म्हणते ते ईश्वरी अवतार झाले आहेत, पुढेही होणार देणे ईश्वराचे. कळवळा होता. राज्य कसं होतं? आपल्या हाताखाली काम करणाऱ्या सगळ्या मावळ्यांना सक्त ताकीद होती. कुठल्याही मोहिमेवर जाताना, कुठल्याही मोहिमेला असताना शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला तुकड्याला सुद्धा किंवा देठाला सुद्धा हात लागला नाही पाहिजे. शेतकऱ्याकडून जे घ्यायचंय ते विकत घ्या. नाही तर सहज फेरी मारायला म्हणून आले आणि जाता जाता 5-25 किलो भाजी घेऊन गेले. असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होत नव्हतं. प्रत्येक गोष्ट त्याचा मोल आहे. जय जवान जय किसान हा मंत्र पुढे आणला लाल बहादूर शास्त्रीजींनी. पण तो आयुष्यभर पाळणारे जर कोण होते तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आयुष्यभर पाळला. दुसऱ्या पत्नी जे का रंगले गांजले यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्याला साधू म्हणायचं. तो साधू आहे. अशा साधूच परित्राण थोडक्यामध्ये स्पर्श करत जातो. बोलायचं झालं तर खूप आहे, पण साधू ते विसरती अपकारा ते. मोरोपंतांनी काय सुंदर आज्ञा लिहिली. विसरती उपकारा ते विसरती अपकारा ते उपकारा तेची साधू आठविती. काय करतात साधू? अपकार विसरून जातात. उलट अपकार करणाऱ्यावरती उपकार करणारे जे ते साधू. विसरती अपकारा ते उपकारा तेची साधू आठविती. उपकार फक्त लक्षात ठेवतात की शोषितान साविती, की शोषितान साविती होय वपू आठविता न आठविती. प्रत्येकाच्या 6वीत त्याचं शरीर असतं असं म्हणतात. देव त्याच्या 6वीत असतं. मग अशी 6वीत असणारी वपू म्हणजे शरीर. समजा कोणाचे अपकार लक्षात ठेवले तर 6वीत असणारी वपू काय 8वीत होणार आहे का? नाही होणार. पण साधूला तो फरक पडत नाही, माणसाला तो पडतो. साधू असे असतात. साधूंच्या वैराग्याचा चटका फार भयानक आहे. फार भयानक आहे. पण त्यातून निर्माण काय होतं ना तर ते चांगलंच निर्माण. नवनिर्मिती चांगली कुठल्या पद्धतीने होते? ज्याला साधूंचा स्पर्श होतो. उदाहरणार्थ काय? दृष्टांत देतो. नरेंद्रनाथ बाबू दत्त नंतर विवेकानंद झाले. ते नरेंद्र त्यांना ठाकूरजीने सांगितलं की पवनहरी बाबांचा आश्रम आहे, त्या पवनहरी बाबांची भेट एकदा घ्या. पण जे कार्य सोपवलं होतं त्या कार्यामध्ये त्याचं विस्मरण पडलं. पण पुढे जे ठाकूरजींनी देह ठेवला त्यानंतर काही वर्षांनी स्वामीजींना आठवण झाली की गेलं पाहिजे. म्हणून पवनहरी बाबांच्या आश्रमामध्ये ते आले. तिथे गेल्यावर कळलं की पवनहरी बाबांनीही आपला देह ठेवलाय. पण त्यांचा कोणी पट्ट शिष्य आहे का त्याला भेटावं. त्याची भेट घेतली आणि त्याला विचारलं की बाबाने मला हा आश्रम दाखवतोस का बाबांचा? बाबांचा